आजचा व्हिडिओ काढायचा दिवस एकदम खास आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्यासोबत राहा. म्हणजे विषय काय आहे ते तुम्हाला समजेल. तर काल आमच्याकडे एक मावशी आल्या होत्या ब्लाऊज शिवायला टाकायला. तर बोलता बोलता असाच विषय वाढत गेला आणि त्या आधीच्या आपल्या पूर्वीच्या जुन्या आठवणी आम्हाला सांगत गेल्या, की आधीच्या काळी म्हणजे एक प्रश्न आहे. आजच्या काळातल्या सुना म्हणजे आजच्या सुना जर पूर्वीच्या काळासारखा जाच सहन करायला लागला तर त्या घरात राहतील का? हा माझा प्रश्न आहे. कारण आधीच्या बायकांना, आधीच्या सुनांना एवढा छळ आणि जाच व्हायचा तरीसुद्धा त्या निमूटपणे सहन करायच्या. तर त्या कमजोर होत्या म्हणून नाही. सहन करणे म्हणजे संस्कार असं तिथं त्यावेळी मानलं जायचं आणि म्हणून त्या अगदी सहन करून जातसुद्धा राहायच्या. पण आत्ताच्या सुना वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही. तर आत्ताच्या सुना शिकलेल्या आहेत. त्यांना आपल्या मान-सन्मान म्हणून त्या आपला मान-सन्मान जपण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. मग तुम्हाला काय वाटतं याबद्दल, की आधी जाच होता, तसा जाच आत्ता त्या सहन करतील का? आणि करायला पाहिजे का? की आत्ताच्या सुना वागतात ते बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यावेळी आपण सुद्धा आपल्या घरातल्या सुनेला व्यवस्थित वागणूक दिली, त्याच्याकडूनही आपल्याला जाच होणार नाही आणि आपणही तिला जाच न करता दोघी जणी सासवा-सुनांनी मिळून मिसळून राहिलं, तर मुलाला सुद्धा आपल्या त्रास सहन करावा लागणार नाही. कारण मुलगा अगदी चिमट्यात सापडल्यासारखा होईल, की मी आईचं ऐकू की बायकोचं ऐकू? तर वाद वाढत जाण्यापेक्षा थोडंसं मध्यस्थ भूमिका घेतली, तर ते घर टिकून राहण्याला मदत होईल, असं माझं मत आहे. यावर तुम्ही काय म्हणता? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जनरेशन गॅप आहे, ती भरून कशी काढायची? ही सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल, तर मला फॉलो करायला विसरू नका.